नमस्कार, मैं शिवानी। डेली न्यूज़ में आपका स्वागत है। चलो नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। उल्लासनगर शहर के लाइफ केयर अस्पताल में मरीजों का इलाज बेहतरीन तरीके से किया जा रहा है और आप अपनी किसी भी बीमारी की इलाज के लिए लाइफ केयर अस्पताल को जरूर भेंट दें। अंबरनाथ पश्चिम में आज हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारकों का अनशन आज समाप्त हो गया। करीब 66 दिनों से अनशन पर बैठे महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारक अनशनकर्ताओं को नारियल पानी पिलाकर अनशन का समापन हुआ है, जिनकी सभी मांगे पूरा कर देने की जिम्मेदारी वंचित बहुजन आघाड़ी ने ले ली है, जो एक करारनामा द्वारा किया गया है, जिसके बाद वह उपस्थित सभी लोगों में खुशी की लहर दौड़ उठी और अब सबने वंचित बहुजन आघाड़ी का आभार व्यक्त किया है। बता दें कि अब यह प्रोजेक्ट वंचित बहुजन आघाड़ी स्वयं बनाएगी। अनशनकर्ता महिला ने बताया कि उनका यह अनशन 8 दिसंबर 2023 को शुरू किया गया था, जिसमें उन्होंने अपने 12 वर्ष पूर्व घरों को तोड़े जाने के बाद घर वापस तथा बकाया भाड़ा मिलने की मांग की थी, जिन्होंने प्रशासन तथा शहर के किसी नेताओं का सहयोग प्राप्त नहीं हुआ। ऐसे में वंचित बहुजन आघाड़ी ने आगे आकर उनकी समस्याओं को संबंधित विभागों तक पहुंचाया और अब विकासक से अपने लेटर पे करारनामा कर 1 वर्ष के भीतर सभी अनशनकर्ताओं को घर वापस देना और उन्हें बकाया भाड़ा दिलाने का आश्वासन दिया है, जिसके बाद उनका यह अनशन समाप्त हो गया। वंचित बहुजन आघाड़ी ने थाने सचिव शशिकांत भालेराव ने बताया कि उन्हें अनशन की जैसे ही जानकारी मिली तो उन्होंने तुरंत उनसे संपर्क किया और 29 दिसंबर 2023 को अधिकार पत्र लेकर आगे की प्रक्रिया शुरू कर दी, जिसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के विकासक के साथ बैठकर चर्चा की, जिसमें विकासक ने उन्हें लिखित पत्र के माध्यम से अनशनकर्ताओं की नंबर 1 टेनेंसी धारकों को 5 वर्ष का भाड़ा मिलना चाहिए, नंबर 2 इंडिविजुअल टेनेंसी धारकों के साथ दोबारा एग्रीमेंट किया जाए, नंबर 3 1 साल में हमारा घर बना के मिलना चाहिए। यह 3 मांगे पूरे करने का वादा किया है। सचिव शशिकांत भालेराव ने बताया कि इन तीनों मांगों पर हुई चर्चा के बाद क्रिसल बालाजी बिल्डकॉन प्राइवेट लिमिटेड के संचालकों के साथ लिखित स्वरूप से प्रोजेक्ट हैंडवर्क के जैसा एक एग्रीमेंट हो जाएगा। जिस दिन ये एग्रीमेंट हो जाएगा उस दिन नंबर 1 70 टेनेंसी धारकों को 60 दिनों में मकान बनाकर दूंगा, नंबर 2 42 टेनेंसी धारकों को 1 साल में मकान बनाकर दूंगा और नंबर 3 80 टेनेंसी धारकों को 2 साल में मकान बनाकर दूंगा। इसके अलावा जब हम सेल बेचना चालू करेंगे तब सभी टेनेंसी धारकों को थकित भाड़ा चेक द्वारा दूंगा। इसके साथ ही सभी टेनेंसी धारकों के साथ इंडिविजुअल एग्रीमेंट करूंगा। उन्हें बताया कि यह सभी शर्तें हम दोनों को मंजूर है। वंचित बहुजन आघाड़ी के इस लिखित स्वरूप से दिए गए आश्वासन के साथ अनशन की समाप्ति हुई है। ज्ञात हो कि महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड के 192 फ्लैट धारकों ने 12 वर्ष पूर्व बिल्डर से ऐसा ही करारनामा किया था, जिसका खामियाजा उन्हें आज तक भुगतना पड़ रहा है। अब एक बार फिर करारनामा द्वारा मिले आश्वासन के कारण सभी फ्लैट धारक असमंजस में पड़ गए हैं। अब देखना यह है कि क्या वंचित बहुजन आघाड़ी अपने दिए हुए आश्वासन पर कितना खड़ा उतरेगी। आज या ठिकाणी उपोषणाचा 66वा दिवस आहे। महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 8/12/2023 पासून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी लोक उपोषणाला बसले होते। त्यांची प्रमुख जी मागणी होती की त्यांचं थकीत भाडं त्यांना मिळावं, त्याचबरोबर त्यांचं जे घर जे आहे ते घर त्यांना 1 वर्षामध्ये बांधून मिळावं आणि इंडिव्हिज्युअल प्रत्येक संधिकाधारकाबरोबर करारनामा करावा, या त्यांच्या 3 ज्या प्रमुख मागण्या होत्या
त्या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही विकासकाच्या विरोधात शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन अशा संबंधित ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्याच्या नंतर आम्ही या ज्या मागण्या ज्या विकासकाबरोबर ठेवल्या आणि विकासकांच्या बरोबर आमची बैठक आणि चर्चा झाली. त्या चर्चेप्रमाणे त्यांनी या आमच्या तिन्ही मागण्या विकासकाच्या संबंधित ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता त्याचं करण्याचं त्यांनी लेखी आश्वासन आमच्या पक्षाला दिलेलं आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुनर्विकास संघर्ष समितीलासुद्धा हे आजचा हा उपोषणचा जे आहे ते मागे घेण्याचं विनंतीपत्र दिलेलं आहे आणि अशा प्रकारे हा उपोषणकर्त्यांचा, रहिवाशांचा हा एक प्रकारे विजय आहे आणि हा आजचा विजयाचा दिवस आहे आणि त्यांच्या मागण्या आज या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या ठिकाणी संपूर्ण 192 सदनिकाधारक होते. त्या सर्व लोकांना या काही कालावधीमध्ये इथं त्यांना घरं मिळणार आहेत आणि त्यांचं हक्काचं घर हे त्यांच्या ताब्यात देणार आहे. साहेब आता हे बोला, हे जे मागणी कुठं पूर्ण झाली आहे, कुठल्या कागदात पेपरमध्ये? वंचित बहुजन आघाडी या आमच्या पक्षाच्या अंमलदार शहर कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जो विकासक आहे त्या विकासकाबरोबर लेखी याच्या 3 मागण्यांच्या बरोबर आम्ही करारनामा केला आणि त्या करारनामाच्या आधारे करारनामा कोणाच्या बरोबर सोबत झालेला आहे? विकासक कैलास जाट म्हणून जो हा विकासक जो आहे त्या विकासकाबरोबर कैलास जाट हां, कोण आहे हा विकासकच आहे. या विकासकाबरोबर आमची चर्चा झाली, बैठक झाली आणि लेखी आम्ही करारनामा केलेला आहे आणि त्या मागण्यांची पूर्तता त्यांनी लेखी आश्वासनाद्वारे दिलेली आहे. ते मागणी आता हे लोकांची मागणी अशी होती की सर्व भाडे पाहिजे होते, त्यांचं घर पाहिजे होतं. भाडं काय दिलं का त्यांना? तर हे जे भाडाचा जो मुद्दा जो आहे, हा जो कैलास जाट नावाचा जो विकासक आहे याला ऑलरेडी सेलचं अग्रीमेंट त्याचं त्या अगोदरच्या विकासकांबरोबर झालेलं होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांच्या वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांनी या ठिकाणी आमच्या पत्रामध्ये कबूल केलेलं आहे की जे म्हाडाचे रहिवासी जे उपोषणाला बसलेले आहेत ते 70 सदनिकाधारकांना फक्त 2 महिन्यामध्ये मी घरं बांधून देतो आणि मग माझं सेलचं काम करतो. त्याच्यानंतर 42 लोकांना देतो, नंतर राहिलेले उरलेले 80 लोक आहेत त्यांना आम्ही घर बांधून देतो. अशा प्रकारे त्याच्याबरोबर लेखी करार जे बाकी आहे थक बाकी जी आहे, जी 70 लोकांना घरं दिली की त्याचं सेलचं काम चालू झाल्यानंतर ती त्याची थकीत बाकी जी आहे प्रत्येकाला बाय चेकद्वारे सगळ्या रहिवाशांना तो देणार आहे. मी तर सगळ्यात पहिली वंचित बहुजन आघाडी यांना धन्यवाद करेल, कारण त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही 8 डिसेंबरपासून उपोषणाला बसलो होतो. ते आम्हाला एक 15 डिसेंबरपासून आमच्याशी संपर्क साधला. त्यांनी आमच्या काय मागण्यात, आमच्या काय व्यथा आहेत हे त्यांनी ऐकून घेतलं आणि आमच्या त्या याच्यावर आमच्या 3 मागण्या होत्या. आमचं इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट, आमचं 5 वर्षाचं थकीत भाडं आणि आम्हाला लवकरात लवकर घरं मिळवून देणे. तर त्यांनी त्या दिवसापासून बरेच प्रयत्न केले. सगळे प्रयत्न आम्हाला त्यांनी दाखवले, आमचं सगळं हे केलं आणि त्यांनी आता विकासकासोबत जे काही ॲग्रीमेंट केलं आणि त्यांनी जे विकासकासोबत जे काही बोलणी केली ती सगळी आम्हाला म्हणजे म्हणतात ना आमच्यासोबत एक पारदर्शकता ठेवून आम्हाला सगळं त्यांनी दाखवलं आणि सगळं आम्हाला सांगितलं की आम्हाला 5 वर्षाचं भाडं कसं म्हणजे आमचं थकीत भाडं कसं मिळणार, परत आमचं इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट आणि आम्हाला लवकरात लवकर घरं मिळवून देणार हे त्यांनी ॲग्रीमेंट केलं आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यामुळे आमचं उपोषण जे आहे त्यांच्या शब्दावर मागे घेतलं. आणि आता 6 महिन्याचं तुम्हाला 6 महिन्यानंतर हे लोकांनी जर नाही दिलं तर काय करणार परत? सर आता कसं आहे का म्हणतात ना की कोणावर तरी विश्वास ठेवणं आणि त्यांनी जी मेहनत आमच्यासाठी घेतलेली आहे तर ती मेहनत आम्हाला दिसून आलेली आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की ते ज्या पक्षाचे आहेत बाळासाहेब आंबेडकर, तर त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या देशासाठी केलं त्यांनी खोटं बोलून काही केलेलं नाही आहे. म्हणून आम्ही पण हेच गृहीत काय मनामध्ये ठाम असा निश्चय करून चाललो आहे की आता तेही आमच्यासोबत काही फ्रॉड करणार नाहीत किंवा आम्हाला मागे टाकणार नाहीत, आम्हाला घेऊनच पुढे. जोपर्यंत त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला घर, तुमचं थकीत भाडं आणि इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट तुमच्या हातात देणार नाही तोपर्यंत ते शांत बसणार नाही. हमारे न्यूज़ चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि सबसे पहले खबरें पहुंचे आप तक।